हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मकर संक्रांत. त्यासाठीच आम्ही एवढं रेडी झालेलो आहोत. आज काय काय करतो आपण मज्जा ती बघूयात आपण, आणि आपल्या ब्लॉगला स्टार्टपासून ते एंडपर्यंत कनेक्ट राहा. तर चला निघूयात आपण. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो ऑफिसमधून स्टार्टिंग झालेली आहे याची. जो इंट्रो आहे मी तिथे केल्यावर केला नव्हता, कारण की आज मला काही मकर संक्रांतीमुळे ऑफिसला काही सुट्टी नव्हती. सो हाफ डे टाकलेला होता मी, जेणेकरून माझी कामं आवरून घरी जाऊन तयारी वगैरे करून सगळे काही आवरून माझं वेळेत जाता येईल मला. आणि टायमिंग पण दुपारी 3च्या नंतरच होता. तो म्हटलं की आपण दुपारीच जाऊया. मग त्यामुळं म्हटलं की चला आज ऑफिसला जाऊयात, आणि प्रत्येक टायमिंगला सणाला सुट्टी भेटेल असं नाही, तर दोन्ही पण मॅनेज करणं आपल्याला आहे. तर ऑफिसमध्ये बघू शकतात, ऑफिसमध्ये ना सरांनी आम्हाला तिळगुळ आणि तिळगुळाची लाडू दिलेली होती आणि खूप छान अशी टेस्ट होती त्याची. तर तिथून सुरुवात झाली आमची, आणि मग मला घरी जाऊन आवरायचं होतं. सो मग म्हटलं आता मी जावं, आणि जाताना काही शूट घेतली नाही. डिरेक्टली आम्ही गेलो आणि डायरेक्टली कोमलच्या घरी गेले, कारण की तिच्या इथंच मंदिर जवळ होतं, माझ्या इथे काही जवळ नव्हतं. सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती तिने, आणि डिरेक्टली जायला मला खूप उशीर झाला होता आवरून. तर त्यामुळं डायरेक्ट पटकन पूजा वगैरे करून घेतली आणि तिने तिची पूजा केलेली होती. आणि कोणी कोणी काय करतं की 5 जे हे आहेत आपले ओवसा ठेवलेले जे काय आहे सुगडं, तर ते पूर्ण 5चे 5 देवाच्या घरी ठेवतात. पण आमच्याकडे तसं काही करत नाही. आमच्याकडे 3 देवाला असतात आणि 2 आपल्याला असतात ओवासण्यासाठी, आणि 5 जे आहेत ते तुळशीसाठी सेपरेट असतात. तर कोणी कोणी तुळशीचे पण नाही ओवासासाठी घेऊन येतं, बट आमच्याकडे अशी काही पद्धत नाही आहे. म्हणून ते मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि तिची पूजा वगैरे झाली होती, पण आम्हाला काय झालं की मला इथून निघण्यासाठी उशीर झाला ऑफिसमधून, आणि मग आवरायला पण थोडंसं आणि मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे थोडंसं गडबडच झाली. त्याच्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे केलेली होती तिने, आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. सकाळी जेव्हा आल्याच्यानंतर असं काही वाटत नव्हतं की सण आहे किंवा काय संध्याकाळी गेल्याच्यानंतर जेव्हा आपण तयारी करतो, रेडी वगैरे होतो ना, तर खरंच असं वाटतं की खरंच आज काहीतरी सण आहे. आणि प्रत्येक सणाची अशी मज्जा जी आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे. इथे तर दिवा जो होता तो लावायचं विसरलेली होती, तर मग परत दिवा लावला. तुम्ही ज्यावेळेस पूजा केली होती त्यावेळेस लावला होता, बट मी गेल्याच्यानंतर थोडा उशीर झाल्यामुळे तो नव्हता तिथे. तर मग तिथे आम्ही दिवा वगैरे लावला मस्त असा, आणि हे आमचं शूट घेत होते. आणि बाय मिस्टेकली आम्ही दोघींच्या पण साड्या सेम झाल्या, कारण की ऑन द स्पॉट माझी रात्री साडी ही घालायची नाही आहे बाबा असं झालं. कारण की माझी साडी मम्मीकडे होती आणि पाठवणार होती ती, बट कोणी यायलाच नव्हतं अचानक, आणि शेवटपर्यंत आम्ही वाट बघितली पण काही आलंच नाही. आदल्या रात्रीने जाऊन साडी घेऊन आली, आणि त्याच्यावर बघू शकता तो मॅच असं ब्लाऊज झालेला आहे. त्याचं काहीच साडीचं पिको वगैरे काहीच करायला जमलेलं नाही. त्यानंतर मग आम्ही ना तुळशीची पूजा करण्यासाठी आलो. त्या तुळशीमध्ये आम्ही ते आज छोटेसे खण ठेवले जातात, आणि ओवसा वगैरे सगळं. गावाकडे कसं की प्रत्येक गोष्टी नाही का इकडून तिकडून भेटतात फ्रीमध्ये, तसं इथे काही भेटत नाही. लास्ट इयर गावाकडे होती, आम्ही गेलो होतो मकर संक्रांतीसाठी. सो त्यामुळे तिकडचा पण एक ब्लॉग आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तो पण अपलोड करेल. आणि गावाकडची जी मज्जा आहे ना खरंच खूप वेगळी आहे. सगळ्या गोष्टी भेटतात, आपण विकत आणण्याची काही गरज पडत नाही, किंवा ऐन टायमिंगला आपला गडबड गोंधळ असं काही होत नाही. आणि इकडं असल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट शोधायचीच आहे, आणि त्या दिवशीच्या आदल्या दिवसापर्यंत भेटतात, काही गोष्टी नाही भेटत. आणि ओवसाचं जे सामान होतं तर ते मला डायरेक्टली ऑन द स्पॉट भेटलेलं आहे, आणि ते जाताना घेतलं आम्ही. बघू शकता आम्ही दोघांनी सेम सेम घातलं होतं, आणि कोमल म्हणजेच माझी जाव लागते ती, बट मी तिला अरे तुलाच बोलते, माझं पण सांगितलेलं आहे. आणि आम्ही ना रस्त्यात चुकलो होतो, तिकडे जायचं होतं आम्हाला तिथे. मग आमची इथं मज्जा चालू होती. फायनली आम्ही त्या मंदिरात पोहोचलो, पण पोहोचताना ना एवढे मांजे होते ना पडलेले, तर बस खूप भीती अशी वाटत होती, कारण की प्रत्येकजण पतंग जसे पतंग कटलेले होते तसे तसे ते मांजे होते. आणि आम्ही खूप बघून बघून चाललो होतो, कारण की भीती वाटते खूपशा गोष्टी आपण बघितलेल्या असतात त्यामुळे. आणि इथं एवढी भरपूर मोठी लाईन होती. तर बस आम्ही गेलो, आणि आमचं कंप्लीट 1.5 तासाने आमचं दर्शन झालेलं आहे. आणि तोपर्यंत आम्ही इथे रील्स वगैरे फोटो शूट केलेले आहेत, आणि मस्त वाटत होतं असं की तिच्यासोबत मी फर्स्ट टाईम नाचायला गेले होते. कारण की गावाकडे जे आहेत त्यांच्यासोबत गेलेली आहे मी एकदा, आणि माझ्या जुने जिथे राहायचे आहे तर ती त्यांच्यासोबत गेलेली. तर खूप छान असं वाटतं, प्रत्येक जणांनी खूप छान असे रेडी होऊन गेले होते, आणि खूप छान असं वाटलं मला.
कारण की गावाकडं पण जो गावाकडं फील आहे ना तो खरंच सिटीमध्ये फील नाही आहे. बघू शकता छोटंसं मंदिर गडबड पण खूप जास्त ॲट अ टाइम 3-3 जणी पूजा करत होत्या. खूप जास्त असं ना गडबड गोंधळ आणि थोडे 2 ते 3 तासच वसंत टायमिंग होता म्हणून खूप अशी गडबड होती सगळीकडे. बघू शकता आम्ही इथे आमचं शूट घ्यायला पण कोणीच नव्हतं तिथे अवेलेबल. सो आम्ही एका छोटी दिदी होती तिला सांगितलं होतं की तिथे आता गेल्याच्या नंतर आम्हाला शूट घेता नाही आलं. मस्त असं मी ओळखलं आहे. मस्त जावाजावांनी आणि मॅचिंग झालं. आल्याच्या नंतर तिने पुरणपोळ्या करायला सुरुवात केलेली आहे. ती मस्त अशी आमटी उकळत आहे आणि त्या साईडला गुळवणी जी आहे तर ती करत आहे ती. मी कधी गुळवणी केलीच नव्हती बस फर्स्ट टाइम मी काल बघितली आहे कशी बनवतात म्हणून. तर त्या विविधांनी पुरणपोळी करताना बघितलेलं आहे तर गुळवणी नाही करतात भरपूर जण. सो ते पण शिकून घेणं आपलं गरजेचं आहे. मस्त अशी आमटी झालेली होती आणि पोहोचून आल्याच्या नंतर आमचा असा लूक झालेला होता. आणि म्हटलं की आम्हाला जास्त असं फोटोज किंवा व्हिडिओ ब्लॉग घ्यायला जास्त वेळच भेटलेला नाही आहे. आणि ती मला सांगत होती बघ माझी पुरणपोळी कशी फुगली म्हणून. तर मी जास्त करून पुरणपोळी आम्ही खातच नाहीत मी नाही दोघं पण. आणि मी तर काही गोष्टींमुळे पुरणपोळी सोडलेली आहे. ज्यावेळेस ती गोष्ट खूप नव्हती त्या टायमिंगला पुरणपोळी खायची आहे. म्हणजे असं बघतो ना तर खरंच असं वाटतं की पुरणपोळी खाऊशी वाटते मला. बट काहीतरी आपण बोललेलं असतो ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पण काही करता येत नाही. छान अशी पुरणपोळ्या फुगल्या होत्या. खूप मस्त असं स्मेल येत होता त्या पुरणपोळ्यांचा पण. म्हटलं चला शूट घेऊ आता पण बाकीचं काही घेतलं नाही. आणि मस्त असं आम्ही मग जेवण करायला बसलो. आमटी आणि मी काही पुरणपोळी खात नाही त्यामुळे माझ्याकडे साधी पोळी होती, चपाती आणि तिने मस्त पुरणपोळी, गुळवणी, दूध, भजी, कुरडई, पापड, आमटी भात हे केलेलं होतं आणि जेवण वगैरे झाले ते चुलाला आहे. मस्त गप्पा मारत होतो आम्ही आणि छोटंसं पिंडीत जेवण करत होतं. मग म्हटलं की चला त्याला पण घेऊयात आपण. आणि छोटी मुलं असली की खूप छान असं वाटतं. त्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं. मग ती मला म्हटली की माझं जे हळदी-कुंकवाचं वाण आहे ते घेऊन जा परत तुला येणं काही पॉसिबल होणार नाही हळदी-कुंकू करायच्या टायमिंगला. सो मग आमची इथं मजाक मस्ती चालली होती आणि हे तिला भरपूर असं चिडवत होते. आणि तिला असं काही राग येत नाही कारण की आमचं बॉन्डिंगच खूप छान आहे तिच्यासोबत. आणि खूप धिंगाणा असं घातलेला आणि ह्या दोघांची पण तुम्ही मस्ती पण बघाल पुढे गेल्याच्या नंतर. मग मस्त असं हळदी-कुंकू वगैरे लावलं, तिळगुळ वगैरे दिली. आणि तिने ना हळदी-कुंकवासाठी काय वाण आणलेलं आहे ते पण बघा तुम्ही. खूप छान अशी गोष्ट आणलेली आहे तिने वाण देण्यासाठी. मी म्हटलं चला मोठ्या जाऊबाईच्या पाया पण पडून घेऊयात आपण. जाऊबाई आहेत का सो त्यांच्या पाया पडणं गरजेचं आहे. आणि बघितलं आम्ही ओपन करून ती म्हणत होती की ओपन करून बघ म्हणून कसं वाटतं. आणि मस्त असं कुंकवाचा परांडा दिलेला आहे तिने खूप छान असा होता. सो आजचा जो ब्लॉग होता मकर संक्रांतीचा तो असा होता. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.